राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत स्वाभिमानीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे। दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखालील नेमण्यात आलेल्या या चौकशी समितीने सदाभाऊंना 23 प्रश्न विचारलेत। 21 जुलै रोजी सदाभाऊ खोत या सगळ्या प्रश्नांची लेखी उत्तरे आणि पुराव्यासह एक उत्तर पुस्तिका जाहीर करणार आहेत। दरम्यान नवीन संघटना स्थापनेसाठी सदाभाऊ खोतांची चाचपणी सुरू असून स्वाभिमानीच्या भूमिकेनंतरच त्यांची पुढची दिशा ठरणार आहे। स्वाभिमानीने सदाभाऊ खोतांना काय प्रश्न विचारलेत ते पाहूयात। आत्मक्लेश यात्रेमध्ये सहभागी न होता भाजपच्या शिवार संवाद यात्रेत सहभागाचा खुलासा करावा। शेतकरी कर्जमाफी होत नसताना लोकप्रतिनिधींच्या पगार वाढीला विरोध का केला नाही? राज्यातील शेतकरी संपाला स्वाभिमानीचा पाठिंबा असताना संप मोडीत काढण्याचे प्रयत्न का? हे सगळे प्रश्न सदाभाऊ खोत यांना विचारण्यात आलेले आहेत आणि त्यांना या सगळ्या संदर्भातली उत्तरे द्यायची आहेत। आणि स्वाभिमानीची ही प्रश्नावली एबीपी माझाच्या हाती लागलेली आहे आणि आपण पाहिलेलं आहे की नेमके काय प्रश्न विचारण्यात आलेले आहेत सदाभाऊ खोत यांना। मंत्री म्हणून संघटना वाढीसाठी काय काम केलं? काँग्रेसी घराणेशाहीवरती टीका करताना स्वतःच्या मुलाला राजकारणात आणलं, ही घराणेशाही नाही का? संघटना सरकारमधून बाहेर पडली तर तुमची भूमिका काय असणार?